कधी तुम्ही स्वतःच्या मनाला एक साधा आदेश दिलाय का? बस, आता विचार करणं बंद कर. आणि तरीही विचार थांबले नाहीत. खरं तर ते आणखी वेगाने धावायला लागले. हे फक्त तुमच्यासोबत होत नाही. आज जगभरातील लाखो लोकांची हीच वास्तविकता आहे. आपण सकाळी उठतो, मोबाईल हातात घेतो. एका नोटिफिकेशनपासून सुरुवात होते. मग एक रील, दुसरी, तिसरी. 10 मिनिटं म्हणून सुरू झालेला प्रवास कधी 1 तासाचा होतो. ते कळतही नाही. पण खरी समस्या इथे सुरू होत नाही. खरी समस्या सुरू होते जेव्हा मोबाईल बंद होतो. कारण स्क्रीन काळी होते, पण मनाचा स्क्रीन अजूनही चालूच असतो. कोणीतरी काहीतरी बोललेलं आठवतं. एका कमेंटचा विचार पुन्हा सुरू होतो. दुसऱ्याचं यश पाहून स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. उद्या काय होईल याची भीती, काल काय चुकलं याची खंत, आणि अशा शेकडो गोष्टी ज्यांचा या क्षणाशी काहीही संबंध नसतो. सगळ्यात विचित्र गोष्ट माहिती आहे? यापैकी बहुतेक गोष्टी कधीच घडत नाहीत, आणि ज्या घडतात त्या काही दिवसांनी आपल्या लक्षातही राहत नाहीत. तरीही आपण त्यांच्यासाठी तासनतास, कधीकधी रात्रभर स्वतःची शांतता गमावतो. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा. शेवटचा असा दिवस कधी होता ज्या दिवशी तुमचं शरीर थकलं नव्हतं, पण तुमचं मन पूर्णपणे थकून गेलं होतं? जर तुमचं उत्तर असं तर नेहमीच होतं असं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण समस्या तुमच्या नोकरीत नाही, तुमच्या पैशात नाही, तुमच्या नात्यांमध्येही नाही. समस्या आहे तुमचं मन. प्रत्येक छोट्या गोष्टीला धरून बसतं. एक वाक्य, एक अपयश, एक कंपॅरिझन, एक नेगेटिव्ह कमेंट, आणि मग मन त्याच गोष्टीभोवती गोल गोल फिरत राहतं. जणू त्याला पुढे जायचंच नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की मनाला शांत करण्यासाठी विचार थांबवण्याची गरज नाही, फक्त त्यांच्याकडे पाहण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे, तर आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, द रेस्टलेस माइंड, हे पुस्तक शिकवतं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आवाज बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. आणि जो माणूस या आवाजावर नियंत्रण मिळवतो, तो फक्त शांतच होत नाही, तर स्वतःच्या आयुष्याचा खरा मालक बनतो. चला समजून घेऊया आपल्या मनाला खरंच शांत कसं करायचं. पॉइंट 1. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तुमच्याच मनात आहे. एक प्रश्न विचारतो. समजा तुम्ही सकाळी उठलात. आजचा दिवस खूप छान जाणार असं वाटतंय. पण ऑफिसला किंवा कॉलेजला गेल्यावर कोणीतरी सहज म्हणतं, आज तू थोडा विचित्र दिसतोयस. बस, तो माणूस ते वाक्य बोलून त्याच्या कामाला निघून जातो. पण तुमचं मन ते तिथेच अडकून राहतं. दिवसभर तुम्ही आरशात स्वतःला पाहता. लोक माझ्याकडेच बघत असतील का? मी खरंच इतका वाईट दिसतोय का? संध्याकाळपर्यंत तो माणूस ते वाक्य विसरलेलाही असतो, पण तुम्ही अजूनही त्याचाच विचार करत असता. आता इथे प्रश्न असा आहे, तुम्हाला त्या व्यक्तीने दुखावलं का? की तुमच्या मनाने त्या एका वाक्याभोवती तयार केलेल्या कथेनं? यालाच हे पुस्तक रेस्टलेस माइंड म्हणतं. घटना फक्त काही सेकंदांची असते, पण मन तिचा तासनतास, कधीकधी दिवसंतास चित्रपट बनवत राहतं. आणि आजच्या काळात ही समस्या आणखी वाढली आहे. कारण आता फक्त लोकांची वाक्यंच नाही, तर हजारो नोटिफिकेशन्स, रील्स, कमेंट्स आणि पोस्ट्स आपल्या मनाशी सतत बोलत असतात. तुम्ही फक्त 5 मिनिटांसाठी इंस्टाग्राम उघडता. एका रीलमध्ये एखादा 22 वर्षांचा मुलगा करोडपती झालेला दिसतो. दुसऱ्यात कुणीतरी जगभर फिरताना दिसतो. तिसऱ्यात परफेक्ट बॉडी. चौथ्यात लक्झरी लाईफस्टाईल. फोन बंद केल्यानंतर तुमचं आयुष्य बदललेलं नसतं, पण तुमचं मन बदललेलं असतं. अचानक स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं.
आणि हे सगळं घडतं फक्त काही मिनिटांच्या स्क्रीनमुळे नाही, तर त्या स्क्रीननंतर तुमच्या मनात सुरू झालेल्या तुलनेमुळे. मनोवैज्ञानिक सांगतात की आपल्या मेंदूची एक सवय असते. तो नेगेटिव्ह गोष्टींना पॉझिटिव्ह गोष्टीपेक्षा जास्त महत्त्व देतो. यालाच नेगेटिव्हिटी बायस म्हणतात. म्हणूनच 100 लोकांनी तुमचं कौतुक केलं तरी एक नेगेटिव्ह कमेंट दिवसभर डोक्यात फिरत राहतो. पुस्तक सांगतं, तुम्ही प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायला लागलात की मन तुमचा मालक बनतं. विचार येणं चुकीचं नाही, पण प्रत्येक विचाराला सत्य मानणं ही खरी चूक आहे. म्हणून पुढच्या वेळी कोणीतरी काही बोललं किंवा एखादा विचार डोक्यात आला, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, ही घटना मला त्रास देतेय की माझं मन तिच्याबद्दल तयार करत असलेली कथा? कारण अनेक वेळा आपण वास्तवामुळे दुःखी नसतो, आपण आपल्या कल्पनांमुळे दुःखी असतो. आणि लक्षात ठेवा, मन हा एक उत्कृष्ट सेवक आहे, पण तो खूप वाईट मालक आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या विचारांकडे थोडं अंतर ठेवून पाहायला शिकलात, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अर्धा ताण आपोआप कमी होईल. आणि हाच द रेस्टलेस माइंड या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात शक्तिशाली धडा आहे. पॉइंट 2, तुलना, जी शांतपणे तुमचा आनंद चोरते. एक विचित्र प्रयोग करण्यात आला होता. 2 गट तयार करण्यात आले. पहिल्या गटाला साधी सायकल चालवायला दिली, दुसऱ्या गटालाही तशीच सायकल दिली, पण त्यांच्या बाजूने एक महागडी स्पोर्ट्स कार उभी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही गटांकडे सारखीच सायकल होती, पण ज्यांच्या शेजारी ती महागडी कार उभी होती त्यांना स्वतःची सायकल कमी किमतीची, कमी चांगली वाटू लागली. सायकल बदलली नव्हती, फक्त बाजूला उभ्या असलेल्या गोष्टीने त्यांची भावना बदलली होती. आपलं आयुष्यही असंच आहे. तुमच्याकडे चांगली नोकरी असते, छान घर असतं, प्रेम करणारे आईवडील असतात, आरोग्य चांगलं असतं, पण अचानक तुम्ही कोणाचं तरी आयुष्य पाहता आणि एका क्षणात तुम्हाला स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात काहीच बदललेलं नसतं. बदललेलं असतं फक्त तुम्ही कोणाकडे पाहत आहात ते. याच कारणामुळे पुस्तक सांगतं, तुलना ही वास्तव बदलत नाही, ती तुमची वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आज समाज माध्यमांवर प्रत्येकजण आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो, हसू दाखवतं, यश दाखवतं, प्रवास दाखवतो. पण अपयश, एकटेपणा, रडलेली रात्र, कर्ज, भीती हे कोणीच दाखवत नाही. म्हणून आपण काय करतो? दुसऱ्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांची तुलना आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाशी करतो. ही तुलना कधीच न्यायी असू शकत नाही. एक सुंदर ओळ आहे, दुसऱ्याच्या फुललेल्या बागेकडे पाहून स्वतःच्या बियाण्यांना निकृष्ट समजू नका. प्रत्येक बी वेगळ्या ऋतूत उगवतं. काही झाडं 2 वर्षात मोठी होतात, तर काहींना 10 वर्ष लागतात. पण दोघांची किंमत सारखीच असते. म्हणून पुढच्या वेळी कोणाचं यश पाहिल्यावर स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी त्याच्या संपूर्ण आयुष्याची तुलना माझ्या एका दिवशीशी तर करत नाही ना? कारण तुलना तुमच्याकडचं काहीही वाढवत नाही, ती फक्त आधीपासून असलेल्या आनंदाची चोरी करते. आणि द रेस्टलेस माइंडचा हा दुसरा मोठा धडा आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमच्या मनाला खरी शांतता मिळायला सुरुवात होईल. पॉइंट 3, प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. तुमचं मन सत्य सांगतच असं नाही, अनेकदा ते फक्त कथा तयार करत असतं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा रात्री तुम्ही तुमच्या एका जवळच्या मित्राला मेसेज केला. त्यानं मेसेज पाहिला, पण उत्तर दिलं नाही. फक्त इतकंच, एक साधी घटना. पण पुढच्या काही मिनिटात तुमच्या मनात काय सुरू होतं?
तो माझ्यावर रागावला असेल. मी काही चुकीचं बोललो का? आता त्याला माझ्याशी बोलायचंच नसेल. एक साधा सीन आणि मनाने 10 वेगवेगळ्या कथा तयार केल्या. रात्रभर तुम्ही त्याच विचारात असता. दुसऱ्या दिवशी तो मित्र फोन करतो आणि म्हणतो, अरे सॉरी, काल फोन चार्जिंगला लावला होता. मेसेज पाहिला पण उत्तर द्यायच्या आधीच झोप लागली. आणि एका क्षणात कालचे सगळे विचार गायब होतात. आता स्वतःला विचारा, काल तुम्हाला त्रास वास्तवानं दिला होता की तुमच्या मनाने तयार केलेल्या कथांनी? हेच पुस्तकाचं सर्वात मोठं सत्य आहे. मन म्हणजे कॅमेरा नाही. तो जे घडतं ते जसंच्या तसं दाखवत नाही. मन म्हणजे लेखक आहे. आणि हा लेखक अपूर्ण माहिती मिळाली की उरलेली गोष्ट स्वतःच लिहायला सुरुवात करतो. विशेष म्हणजे तो आनंदी शेवटापेक्षा भीतीदायक शेवट जास्त पटकन लिहितो. यालाच मानसशास्त्रात कॅटास्ट्रोफायझिंग म्हणतात. म्हणजे छोट्या घटनेतून सर्वात वाईट शक्यता गृहीत धरण्याची सवय. उदाहरणार्थ, बॉस म्हणतो, उद्या सकाळी माझ्या केबिनमध्ये भेट. बस, संपूर्ण रात्र मन सुरू होतं. नोकरी जाणार. मी काही मोठी चूक केली. आता घरच्यांना काय सांगू? दुसऱ्या दिवशी बॉस फक्त एवढंच सांगतो, तुझ्या कामामुळे कंपनीला फायदा झाला. तुझं प्रमोशन ठरलं आहे. पहा, घटना तीच होती, पण तुमच्या मनाने आधीच शिक्षा सुनावली होती. द रेस्टलेस माइंड सांगतं, आपण विचार थांबवू शकत नाही, पण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं थांबवू शकतो. जेव्हा पुढच्या वेळी मन म्हणेल तू अपयशी होशील, तेव्हा लगेच विचार करा, हा विचार आहे की खरंच सत्य आहे? कारण विचार म्हणजे आकाशातले ढग आहेत. ते येतात, थोडा वेळ थांबतात आणि निघून जातात. पण आपण काय करतो? प्रत्येक ढगाला कायमचं आकाश समजतो आणि म्हणूनच दुःखी होतो. लक्षात ठेवा, प्रत्येक विचाराला विश्वासाची गरज नसते. काही विचारांना फक्त जाऊ द्यायचं असतं. ज्या दिवशी तुम्ही विचार आणि वास्तव यांच्यातला फरक ओळखायला शिकाल, त्या दिवशी मनाचा तुमच्यावरचा ताबा कमी होईल. आणि तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने रेस्टलेस माइंडपासून पीसफुल माइंडकडे प्रवास सुरू. पॉइंट 4, छोट्या गोष्टी मनाला लावण्याची सवय सोडा. घटना आपल्याला दुखावत नाहीत. त्या घटनेला आपण दिलेला अर्थ आपल्याला दुखावतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाता. समोरून तुमचा एक मित्र येतो. तुम्ही हसून त्याला हाय म्हणता, पण तो तुमच्याकडे बघतो आणि काहीही न बोलता पुढे निघून जातो. फक्त 5 सेकंदांचा प्रसंग, पण पुढचे 5 तास तुमच्या मनात काय सुरू होतं? तो माझ्यावर रागावला का? मी काही चुकीचं बोललो होतो का? त्याला आता माझ्याशी मैत्री ठेवायची नाही का? संध्याकाळपर्यंत मनाने 10 वेगवेगळ्या कथा तयार केलेल्या असतात. आणि दुसऱ्या दिवशी तो मित्र सहज म्हणतो, अरे सॉरी, काल आईची तब्येत खूप बिघडली होती. माझं लक्षच नव्हतं. बस, एका क्षणात सगळा ताण संपतो. आता स्वतःला विचारा, काल तुम्हाला त्रास त्या मित्राने दिला होता की तुमच्या मनाने तयार केलेल्या कथांनी? यालाच मानसशास्त्रात कथा पूर्ण करण्याची मेंदूची सवय म्हणतात. जेव्हा आपल्याकडे पूर्ण माहिती नसते, तेव्हा मेंदू रिकामी जागा स्वतःच्या कल्पनांनी भरतो. आणि गंमत म्हणजे तो बहुतेक वेळा सर्वात वाईट शक्यता निवडतो. म्हणूनच एक रिप्लाय उशिरा आला तर मन म्हणतं, तो मुद्दाम दुर्लक्ष करतोय. बॉसने उद्या भेट म्हटलं तर मन म्हणतं, नोकरी जाणार. कोणी चेहऱ्यावर हसू नाही दिलं तर मन म्हणतं, त्याला मी आवडत नाही. पण वास्तव बहुतेक वेळा यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. याचं एक सुंदर उदाहरण बघा. एका शाळेत एका शिक्षकाने फळ्यावर एक छोटासा काळा ठिपका काढला आणि विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्हाला काय दिसतं?
सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, काळा ठिपका. एकाही विद्यार्थ्याने असं म्हटलं नाही, सर, इतका मोठा पांढरा फळा दिसतोय. शिक्षक हसले आणि म्हणाले, हेच आपण आयुष्यात करतो. आपल्या आयुष्यात शेकडो चांगल्या गोष्टी असतात, पण मनाचं लक्ष नेहमी त्या एका छोट्याशा काळ्या ठिपक्यावरच जातं. एका चुकीवर, एका अपमानावर, एका नकारावर, एका कमेंटवर. आणि मग त्या एका ठिपक्यामुळे संपूर्ण आयुष्य वाईट वाटायला लागतं. द रेस्टलेस माइंड आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं. प्रत्येक विचाराला उत्तर देण्याची गरज नसते. काही विचार फक्त येतात आणि निघून जातात. म्हणून पुढच्या वेळी कोणीतरी काही बोललं किंवा एखादी छोटी गोष्ट मनाला लागली, तेव्हा लगेच स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट खरंच इतकी मोठी आहे की माझं मन तिला मोठं बनवत आहे? कारण ज्या गोष्टीचं महत्त्व एका महिन्यानंतरही राहणार नाही, तिला आज तुमची शांतता चोरू देऊ नका. हाच या पुस्तकाचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा धडा आहे. पॉइंट 5. वर्तमानात जगणं हीच खरी शक्ती. मन भूतकाळात गेलं की पश्चात्ताप जन्म घेतो. भविष्याकडे पळालं की भीती जन्म घेते. पण वर्तमानात राहिलं की शांतता मिळते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. शेवटचा असा क्षण कधी होता जेव्हा तुम्ही कोणतंही काम पूर्ण लक्ष देऊन केलं होतं? आज आपण जेवतो पण मन मोबाईलमध्ये असतं. घरी बसतो पण विचार ऑफिसचे असतात. ऑफिसमध्ये असतो पण मन भविष्याची चिंता करत असतं. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी असतो, फक्त ज्या क्षणी जगतोय त्या क्षणात नसतो. या संदर्भात एक प्रसिद्ध झेन कथा सांगितली जाते. एक तरुण योद्धा एका वृद्ध गुरुकडे गेला. तो म्हणाला, गुरुजी, मी मनाने खूप अस्वस्थ आहे. मला शांतता कशी मिळेल? गुरूंनी उत्तर दिलं, नाही. त्यांनी फक्त चहा बनवायला सुरुवात केली. कप भरला तरीही ते चहा ओततच राहिले. चहा कपातून बाहेर सांडू लागला. तो तरुण घाबरून म्हणाला, गुरुजी, कप भरलाय, आता त्यात आणखी काही मावणार नाही. गुरु हसले आणि म्हणाले, तुझं मनही याच कपासारखं आहे. भूतकाळाच्या आठवणी, भविष्याची भीती, लोकांची मतं, तुलना, राग या सगळ्यांनी ते आधीच भरलेलं आहे. रिकामी जागाच नाही. मग शांतता आत येणार तरी कशी? द रेस्टलेस माइंड आपल्याला सांगतं, शांतता मिळवायची असेल तर नवीन काही मिळवण्यापेक्षा अनावश्यक विचार सोडायला शिकावं लागेल. कल्पना करा, तुम्ही तुमच्या आईसोबत जेवत आहात. ती तुमच्याशी बोलतेय, पण तुमचं लक्ष मोबाईलवर आहे. 10 वर्षांनी कदाचित तो मेसेज आठवणारही नाही, पण आईसोबतचा तो क्षण परत कधीच येणार नाही. आपण आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट गमावतो. वेळ नाही, तर त्या वेळेत पूर्णपणे उपस्थित राहण्याची क्षमता. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. जेव्हा जेवत असाल फक्त जेवा. जेव्हा चालत असाल फक्त चला. जेव्हा आपल्या माणसांसोबत असाल पूर्णपणे त्यांच्यासोबत राहा. कारण आयुष्य उद्या बदलत नाही, ते आजच्या एका जागरूक क्षणाने बदलतं. आणि हाच द रेस्टलेस माइंडचा 5वा आणि सर्वात सुंदर धडा आहे. शांतता शोधायची नसते, वर्तमान क्षणात ती आधीपासूनच असते. पॉइंट 6. मन शांत करण्यासाठी पळू नका, त्याला समजून घ्या. शांतता ही एखादी जागा नाही, ती मनाची अवस्था आहे. कल्पना करा, एका माणसाला वाटत होतं, माझ्याकडे नवीन फोन आला की मी आनंदी होईन. त्यानं फोन घेतला. 2 आठवडे तो खूप आनंदी होता. नंतर तोच फोन त्याला साधा वाटू लागला. मग त्याला वाटलं, आता नवीन गाडी घेतली की आयुष्य बदलून जाईल. गाडी घेतली. काही महिन्यांनी तिचीही सवय झाली. मग त्याला वाटलं, आता जास्त पैसे कमावले की मी कायमचा शांत होईन. पण पैसे वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या, तणावही वाढला.
आता स्वतःला एक प्रश्न विचारा, जर शांतता वस्तूंमध्ये असती तर त्या वस्तू मिळाल्यानंतर प्रत्येक माणूस कायमचा आनंदी राहिला असता ना? मग असं का होत नाही? कारण समस्या बाहेरच्या जगात नसते, ती त्या जगाकडे पाहणाऱ्या आपल्या मनात असते. द रेस्टलेस माइंड सांगतं, आपण आयुष्यभर परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून माणूस शहर बदलतो, नोकरी बदलतो, लोक बदलतो, पण मन बदलत नाही. म्हणून दुःखही त्याच्यासोबतच प्रवास करत राहतं. याच कारणामुळे काही लोक छोट्याशा घरातही शांत झोपतात आणि काही लोक मोठ्या बंगल्यातही रात्रभर जागे असतात. फरक पैशात नाही, फरक मनात आहे. मग उपाय काय? पुस्तक सांगतं, मनाशी लढू नका, त्याला समजून घ्या. दररोज फक्त 10 मिनिटं मोबाईलशिवाय शांत बसा. सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, कारण पहिल्यांदाच तुम्ही स्वतःच्या मनाला ऐकत असाल. दररोज काही मिनिटं तुमचे विचार वहीत लिहा. लिहिल्यावर लक्षात येईल, काल जे डोक्यात वादळ वाटत होतं ते आज फक्त 2 ओळींचा विचार आहे. चालताना फोनकडे नाही, तुमच्या पावलांकडे लक्ष द्या. जेवत असाल तर फक्त जेवा. श्वास घेत असाल तर काही क्षण फक्त श्वास जाणवा. या छोट्या सवयी साध्या वाटतात, पण याच सवयी मनाला पुन्हा वर्तमानात आणतात. आणि लक्षात ठेवा, मन शांत करणं म्हणजे विचार संपवणं नाही, तर प्रत्येक विचारामागे धावत बसणं थांबवणं आहे. कारण तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही त्या विचारांकडे पाहणारे साक्षीदार आहात. ज्या दिवशी तुम्ही ही गोष्ट समजाल, त्या दिवशी लोक काय म्हणाले, कोण पुढे गेला, कोण मागे राहिला, या सगळ्यापेक्षा तुमची स्वतःची शांतता जास्त महत्त्वाची वाटू लागेल. आणि कदाचित यशाची सर्वात मोठी व्याख्या हीच आहे. ज्याचं मन शांत आहे तो माणूस आधीच श्रीमंत आहे. कारण जगातील कोणतीही संपत्ती मनाची शांतता विकत घेऊ शकत नाही. द रेस्टलेस माइंड आपल्याला शेवटी एकच गोष्ट शिकवतं, आयुष्य बदलण्यासाठी जग बदलण्याची गरज नाही, विचारांशी असलेलं नातं बदलण्याची गरज आहे. मित्रांनो, आज आपण या पुस्तकातून अनेक गोष्टी शिकलो. तुलना, ओव्हर थिंकिंग, लोकांची मतं, भूतकाळ, भविष्य आणि सतत धावणारं मन. पण जर या संपूर्ण पुस्तकाचा फक्त एकच संदेश एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा असेल, तुमचं आयुष्य बाहेरच्या परिस्थितीमुळे बदलत नाही, ते तुमच्या मनात चालणाऱ्या संवादामुळे बदलतं. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही त्या विचारांना पाहणारे आहात. विचार येतील, भीती येईल, लोक टीका करतील, अपयशही येईल, पण ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं थांबवाल, त्या दिवशी तुमचं मन पहिल्यांदाच शांत व्हायला सुरुवात करेल. कारण शांतता म्हणजे समस्या नसणं नाही, शांतता म्हणजे समस्या असतानाही मन स्थिर राहणं. आणि आयुष्यातील सर्वात मोठा विजय दुसऱ्यांवर मिळवलेला विजय नसतो, तो स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय असतो. म्हणून आज हा व्हिडिओ संपल्यानंतर पुन्हा एकदा मोबाईल हातात घ्या, पण यावेळी स्क्रोल करण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी आत्ता माझं आयुष्य जगतोय की फक्त दुसऱ्यांचं आयुष्य पाहतोय? हा एक प्रश्न कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर आजच्या व्हिडिओमधून एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमचा एक शेअर एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत पोहोचेल जी बाहेरून हसते पण आतून स्वतःच्या विचारांशी रोज लढत असते. आणि जर तुम्हाला अशीच आयुष्य बदलणारी पुस्तकं, मानसशास्त्र, सवयी, मनाची ताकद
आणि स्वतःला समजून घेण्याबद्दलचे मराठी ऑडिओबुक समरी पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत लोकांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवू नका. स्वतःचं आयुष्य घडवण्यात वेळ गुंतवा. कारण शेवटी मन जिंकलं तर जग जिंकणं फक्त वेळेचा प्रश्न असतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.